मी विनंती करतो श्रेयस गुरव यांना की आपण व्यासपीठावर यायचंय. श्रेयस गुरव, आपल्याला विनंती असणार आहे, आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यायचंय. नक्कीच श्रेयस गुरव यांच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठी मदत या स्पर्धेसाठी लाभली आहे. 3ही दिवस स्पर्धेच्या आधी जेव्हापासून या स्पर्धेची घोषणा झालेली आहे त्या वेळेपासून श्रेयस गुरव यांची मदत आम्हाला लाभते. दरम्यान मॅच मध्ये काय घडतंय तर मॅच मध्ये टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम कोहली चॅलेंजर्स यांनी आणि प्रथम घेतलाय तो म्हणजे गोलंदाजीचा निर्णय. 10:32 झाली आहेत. 20 मिनिटं देण्यात येत आहेत आपल्याला या 5 षटकं संपवण्यासाठी. चला सुरुवात करायची आहे पहिल्या बॉलला. सिद्धार्थ वारंग आहेत गोलंदाजी मार्कवरती. अंकित गावडे असतील समोर. पहिलाच बॉल, वेगात आलेला बॉल, डॉट बॉलनं सुरुवात केली आहे सिद्धार्थ वारंग यांनी. डॉट बॉलनं केली आहे सुरुवात. तर पहिलाच चेंडू डॉट बॉल असणार आहे. पहिल्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. सिद्धार्थ वारंग आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर. त्यापुढचा चेंडू फुलर लेनचा मिड ऑनच्या दिशेने खेळून काढलं. केवळ एक सिंगल, एक धाव धावफलकावरती होताना पाहायला मिळते. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 1 वर येऊन पोहोचली आहे. सिद्धार्थ वारंग चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. शुभम शेट्टे यांच्या हातापर्यंत हा चेंडू गेला होता. चांगली अडवणूक त्यांच्या माध्यमातून देखील. यावेळेला चेंडू डायरेक्ट बाहेर गेलाय. वाईड बॉल असणार आहे. धावसंख्या आता 2 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावर होत आहेत. सिद्धार्थ वारंग गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. या हाजी कसम प्रीमियर लीगच्या क्वालिफायर 2 ची मॅच या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळते. सिद्धार्थ आणखीन एक डाऊन द लेग. यावेळेला वाईड वर प्लसच्या धावा सुद्धा मिळणार आहेत. वाईड +1 = 2 म्हणजेच 2 चेंडूंवर जिथे धावसंख्या 1 होती ती आता 4 वर गेली आहे. 2 वाईड आलेत आणि त्यावर एक प्लसची धाव सुद्धा आली आहे. त्यामुळे 3 धावा ऍड झाल्यात स्कोर कार्डवर. धावसंख्या 4 वर येऊन पोहोचली आहे. सिद्धार्थ पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अंकित गावडे असतील त्यांच्या समोर. सिद्धार्थ वेगातला बॉल, यावेळेला फुल टॉस बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळून काढलंय. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. ऋग्वेद केदारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना ऋग्वेद केदारी. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 5 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. सिद्धार्थ वारंग पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. यावेळेला सुद्धा वेगातला बॉल आहे. हलक्या हातांनी खेळून काढलं त्या बॉलला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. मिडॉन आणि लॉंग ऑनच्या दिशेने बरेच फटके खेळले गेलेत या ओव्हरमध्ये. 6 धावा झाल्या धावफलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी केली जाते. सिद्धार्थ वारंग कॅप्टन आहे टीमचे आणि जाणतात की कशा प्रकारे गोलंदाजी करून या सामन्याला आपल्या संघाच्या दिशेने वळवायचे. शॉर्ट बॉल होता यावेळेला. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला फटका. प्रणव डांबरे आहेत त्या ठिकाणी आणि चांगल्या रीतीने अडवणूक केली आहे त्या बॉलची प्रणव यांनी. एकच धाव मिळणार आहे. 7 धावा झाल्या आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातला. पॉवर प्लेचं षटक. शेवटचा बॉल किशोर यांच्यासाठी होता हा शेवटचा बॉल. मोठा फटका खेळले आहेत आणि 1 बाउन्स फटका जाईल सीमा पार. क्लासिक क्रेविंग्स चौकार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडू लॉंग ऑफ सीमा पार. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. तसंच पहिल्या षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 11 बिनगडी बाद. आणि व्यासपीठावरती सन्मान केला जातोय ज्यांनी डे 1 पासून या हाजी कसम प्रीमियर लीग साठी आम्हाला सहकार्य पुरवलं ते म्हणजे श्रेयस गुरव यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करेन अमेय चौकेकर यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. श्रेयस गुरव यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या 11, 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मी अमित सातार्डेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. श्री अमित सातार्डेकर आपल्याला विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुढचं षटक हाताळण्यासाठी निनाद गुरव यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून ही गोलंदाजी राहणार आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 11 वर येऊन पोहोचली आहे. अंकित गावडे शेवटच्या चेंडूवर आलेला किशोर यांच्या बॅटमधला तो चौकार आपल्याला पाहायला मिळाला.
यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय, फिल्डर त्या चेंडूच्या खाली येत आहेत आणि झेल सुटतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून धावत आलेत फिल्डर आणि झेल जो आहे तो सुटलाय. धावसंख्या 2 न पुढे जाताना पाहायला मिळेल. 13 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचलाय. झेल सुटला या ठिकाणी अंकित गावडे यांचा. मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळले यॉर्कर बॉल वरती आणि त्यावर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल सुटलाय. यावेळेला पायांवरती चेंडू आहे आणि अपील आउट दिलं गेलंय. पंच सुबोध गडसे आहेत आणि LBW च्या स्वरूपात या ठिकाणी बाद होतील. अंकित गावडे, पहिला झटका लागतोय संघाला, पहिला गडी बाद. शर्मा इंडियन्स या संघाला हा पहिला झटका लागताना पाहायला मिळतोय. पायांवरती चेंडू होता आणि नक्कीच लेग आणि मिडलला हिट करणारा हा बॉल बाद होऊन माघारी परतावं लागतंय अंकित गावडे यांना. अंकित गावडे होतील बाद. संघाची धावसंख्या 13. महिला झटका शर्मा इंडियन्स एक गडी बाद. दरम्यान पुन्हा एकदा सुरुवात होते या ठिकाणी. मॅचला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना आदित्य राणे यांना या ठिकाणी पाठवलं जात आहे. निनाद गुरव, पुढील बॉल आदित्यसाठी. हलक्या हातांनी खेळला आदित्य यांनी. एक धाव पूर्ण केली जाते आदित्यच्या माध्यमातून आणि एकाच धावेवर संतुष्ट सुद्धा व्हावं लागणार आहे. एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 या आकड्यावरती धावफलक येऊन पोहोचतोय. त्याचप्रमाणे व्यासपीठावर सन्मान केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मोठं सहकार्य पुरवलं जातं. वर्षानुवर्ष आमच्या सोबत आहे, टीम इनक्रेडिबलच्या सोबत असणारे अमित सातार्डेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी हर्षद पांचाळ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. डाऊन द लेग बॉल होता, त्यावरती एक धाव पूर्ण केली गेली. लेग बायच्या स्वरूपात हा नक्कीच लेग बाय असणार आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव नोंदवली जाईल. धावसंख्या आता 4 चेंडूंनंतर 15 वर येऊन पोहोचली आहे. बघा 3च धावा खर्च केल्या आहेत 4 चेंडूंमध्ये. आदित्य राणे आता ऑन स्ट्राईक असणार आहेत आणि धावगतीला ब्रेक लावण्याचं काम केलंय. निनाद गुरव यांनी यावेळेला आउटसाइड एज लागली. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. एकच धाव यावेळेला सुद्धा प्राप्त झाली आहे. केवळ 4 धावा खर्च केल्या आहेत आपल्या 5 चेंडूंमध्ये. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार होत आहेत निनाद गुरव. धावसंख्या 16 वर येऊन पोहोचली आहे. नक्कीच रनअप मध्ये थांबले. यावेळेला डेड बॉल घोषित केला गेलाय. पुढील चेंडू शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या 16 वर येऊन पोहोचली आहे. केवळ 4 धावा दिल्या आहेत आतापर्यंत. यावेळेला बॅटच्या टोला लागलाय बॉल आणि समोरच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. चांगला थ्रो आलाय आणि रनआउट आहेत का? हो, यावेळेला रनआउट आहेत. आदित्य राणे, ही मिसकम्युनिकेशनची विकेट आहे. बघा मिसकम्युनिकेट केलं गेलं. आदित्य राणे यांना एक्सपेक्ट होतं की स्ट्राईक सोडणार नाहीत किशोर सोलंकी तिकडनं, नॉन स्ट्रायकर एंडवरनं हलणार नाहीत, परंतु ते अगदी चुकीच्या वेळी हल्ले. त्यांना सुद्धा त्यांची विकेट वाचवायची होती, त्यामुळे स्ट्रायकर एंड जवळ त्यांनी धाव घेतली. बघा नेमकं काय घडलं प्रोलिंगच्या माध्यमातून आपण रिप्ले पाहतो आहोत. फुलरलेनचा बॉल टो ऑफ द बॅटला लागून समोरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि चांगला थ्रो. यावेळेला सिद्धार्थ वारंगचं सुद्धा कौतुक आहे. बघा आदित्य राणे आले सुद्धा नव्हते आणि क्रीज सोडली आणि त्याचमुळे हा रनआउट घेण्यामध्ये यश मिळालंय निनादला. आणखीन एक विकेट मिळाली आहे, म्हणजेच धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचली आहे 16-17. 2 गडी बाद टीम शर्मा इंडियन्स. मी विनंती करतो गौरव पाताडे, सिद्धेश मसूरकर, अजित यादव आणि विजय साखरकर, विनंती आहे आपण कृपया स्टेजवर यायचंय. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला, मिसफील्ड झाली आहे राज झगडे यांच्याकडून आणि तोपर्यंत
दोन दोन धावा पूर्ण केल्या गेलेत. धावसंख्या 19 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 2.1 षटकांनंतर मयुरेश पोकळे आलेत हे षटक घेऊन. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये गेलाय आणि चांगला झेल यावेळेला पकडलाय. माझ्या मते चंदन आहेत त्या ठिकाणी आणि चंदन यांच्या माध्यमातून सुंदर कामगिरी करण्यात आली आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये तैनात होते आणि मयुरेश यांनी ते जाणत असताना शॉर्ट बॉल केला. मनोज काडगे यांची विकेट मिळाली आहे. मनोज काडगे या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चंदन यांनी पकडलाय झेल. मनोजचा आलाय संपुष्टात खेळ. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे टीम शर्मा इंडियन्स 19. 2 गडी बाद, 3 गडी बाद. यावेळेला मात्र चांगला फटका आहे आणि यावेळेला रिवॉर्ड देऊन जाईल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता परंतु यावेळेला निर्णय वेगळा आहे. यावेळेला त्या शॉर्ट बॉलला रोशन धुरी यांनी पाठवलंय सीमा पार डीप स्क्वेअर लेगच्या वरून. स्टायलिश शॉट. वन क्लॅप फिल्म्स षटकार. 6 धावांचा फटका या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुंदर फटका खेळलाय, काय सुंदर फटका सजवलाय. आणि आता धावसंख्या आपण पाहिली तर येऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मयुरेश यांचं षटक आता महागडं होत चाललंय. 8 धावा आल्या आहेत. रोशनच्या बॅट मधून आणखीन एकदा यावेळेला सुद्धा हवेत आहे चेंडू आणि यावेळेला मात्र झेल सुटलाय. परंतु 2 धावा यावेळेला कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावा पूर्ण सुद्धा केल्या गेल्यात. धावसंख्या आता 27 वर येऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 27. यावेळेला मात्र बाद झालेत आणि माघारी परतावं लागणार आहे. विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. रोशन धुरी यांना या ठिकाणी बाद करून माघारी परतवलंय त्रिफळाचीतच्या स्वरूपात. धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 27. आता 4 गडी बाद. मी गणेश करावडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. गिल टायटन्सचे संघमालक गणेश करावडे आपल्याला विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर यायचंय. यावेळेला सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळून काढलं त्या फटक्याला. एकच धाव आली आहे या शॉट वरती म्हणजेच षटक संपलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली 28. 4 गडी बाद टीम शर्मा इंडियन्स. चला टायमर सुरू आहे. सिद्धार्थ वारंग लक्ष द्या. सिद्धार्थ वारंग वेळ इथे जात चाललाय. पुढच्या षटकासाठी गोलंदाजाला आमंत्रित करायचंय. राजेश मनसेकर अजूनही पॉपिंग क्रीज वर उपलब्ध आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार याकडे पाहायचंय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा निनाद यांना आमंत्रित केले गेले. मागील षटकात केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या निनादनं. परंतु यावेळेला समोर आहेत राजेश मनसेकर. चांगला बॉल होता यावेळेला. पाहायला लागेल 22च्या स्वरूपात ही धाव लिहिली जाणार आहे. नक्कीच कलात्मक अंदाजाचा वापर जो आहे तो बऱ्याचदा करायला
पाहतात राजेश मनसेकर, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा डॉट बॉल होता आणि 22ची एक धाव नक्कीच लिहिली जाईल. धावसंख्या 29 वर येऊन पोहोचते. 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. समोर असतील आता किशोर. मोठा फटका खेळला जाणार का? आणि तोच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेमध्ये गेलाय. ऋग्वेद केदारी चेंडूच्या खाली, ते पकडतील झेल आणि किशोर सोलंकी होतील बाद. 29 धावांवरती आणखीन एक झटका लागतोय. आता अर्धा संघ पवेलियनच्या आत. शर्मा इंडियन्स 29-5 गडी बाद. मी हर्षद पांचाळ यांना विनंती करतो की वेळोवेळी आपल्या टीम इन्क्रेडिबल सोबत राहणारे सिद्धेश मसूरकर, गौरव पाताडे, विजय साखरकर आणि त्याच सोबत अजित यादव या चौघांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हर्षद पांचाळ यांना विनंती आहे. तसंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे चेतन कामत, त्यांचं सुद्धा मनापासून आम्ही स्वागत करतो आजच्या या हाजी कसम प्रीमियर लीग 2025 मध्ये. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 29 वर 5 गडी बाद. निनाद निनाद या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. समोर असतील त्यांच्या सचिन सावंत. फुलरलॅनचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय त्या बॉलला. लॉंग ऑन मध्ये ऋग्वेद पाहायला मिळत आहेत आपल्याला. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या गेल्या आहेत. 31 धावांवर धावफलक येऊन पोहोचेल. या षटकात सुद्धा जर पाहिलं तर केवळ 2 धावा आतापर्यंत 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात निनाद गुरव यांनी. 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत. आणि चौथं षटक जर अशा प्रकारे टाकणारा गोलंदाज तुमच्याकडे असेल तर मात्र नक्कीच भरवशाचा गोलंदाज आहे आणि तेच या ठिकाणी करून दाखवलं. निनाद गुरव यांनी आणखीन एक विकेट मिळवली आहे आणि आता 6वा गडी बाद केलाय शर्मा इंडियन्सचा. वैयक्तिकरित्या दुसरा विकेट मिळालाय निनाद गुरव यांना. बाद केलंय आणि माघारी पाठवलंय सचिन यांना. आपण रिप्ले मध्ये पाहतोय प्रोलिंगच्या माध्यमातून. फुलरलॅनचा बॉल होता, संपूर्णपणे मिस झाला. आतमध्ये आलेला बॉल आणि बाद होऊन माघारी परतले आहेत सचिन सावंत. सुंदर गोलंदाजी केली जाते. मी विनंती करतो अक्षय शितूत यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. अक्षय शितूत. त्याचप्रमाणे आपल्या हाजी कसम प्रीमियर लीग ज्या वेळेला खुद्द हाजी कसम मध्ये खेळवली जायची त्यावेळेचे अष्टपैलू खेळाडू दिलीप हंचाटे या मॅचचा आनंद घेत आहेत. लेग साईडच्या दिशेने बसून ते या मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेसाठी. मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. दिलीप हंचाटे यांना विनंती असणार आहे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. यावेळेला मात्र डॉट बॉल असणार आहे का याकडे आपल्याला पाहायचंय, कारण वेगात आलेला बॉल होता हा तसा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि यावेळेला विकेट आहे का पंचांकडे अपील केली जाते. पंच काय कळवतायत? सो वी हॅव अ थर्ड अंपायर रेफरल फॉर रनआउट. बघा स्टम्प्स तर बाहेर निघाले होते, परंतु आता प्रश्न असा आहे की राजेश मनसेकर पोचले होते का? येस.
डिसिजन या ठिकाणी येतोय. राजेश मनसेकर इज आउट. माघारी परतावं लागणार आहे या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात. बाद होऊन माघारी परत आहेत राजेश मनसेकर. नक्कीच तिसरी धाव घेत असताना आउट झाले ना सर? येस, तिसरी धाव घेत असताना आउट झाले. 2 रन काउंट केले जातील. येस सर, विथ द बॅट ऑर बाईज? बाईज, इट विल बी काउंटेड एज बाईज. म्हणजेच या 2 धावांनी आता धावफलक पुढे जाईल. धावफलक येऊन पोहोचतोय 33 धावांवर. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4 ओव्हर्स. निनाद गुरव यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी केली गेली आहे. मी विनंती करेन यानंतर सागर मातेरे यांना की आमच्या टीम इनक्रेडिबल सोबत वेळोवेळी उभे राहणारे अक्षय शितूत यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी सागर मातेरे यांना विनंती करेन की अक्षय शितूत यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद अक्षय. एक चेंडू बाकी आहे. विकेट गेलेत 7 गडी बाद झालेत. शर्मा इंडियन्सचे खेळाडू पाय वरती घ्यायचेत. पाय वरती घ्यायचेत बाउंड्री लाईन वरून. लहान मुलांना सुद्धा विनंती आहे. तनिष घाडीगावकर, पाय वर घ्यायचंय. येस, फ्लिक केलाय बॉलला. शेवटचा चेंडू होता. एक धाव घेतली गेली आहे. चंदन यांच्या माध्यमातून थ्रो कितपत चांगला येतोय? चांगला थ्रो आलाय. काय सुरेख थ्रो आलाय चंदन यांच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या येऊन पोहोचली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35. 7 गडी बाद टीम शर्मा इंडियन्स. पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळालाय. राज झगडे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर आलाय सिंगल. 36 धावा आता धावफलकावरती झालेल्या आहेत. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत देवर्ष यांच्या माध्यमातून. यावेळेला मात्र चांगला बॉल होता. राज यांचा 22च्या स्वरूपात ही धाव काउंट केली जाईल. देवर्ष आणि मयूर ची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. 37 धावा धावफलकावरती झाल्यात. 22ची ही एक धाव आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 37 फॉर 7 टीम शर्मा इंडियन्स. यावेळेला सुद्धा वेगातला बॉल आहे. मयुरेश पोकळे यांच्याकडून पकड झाली नाहीये आणि 22ची पुन्हा एकदा एक धाव मिळणार आहे. 22ची हा आणखीन एक धाव. धावसंख्या 4.3 षटकांनंतर आता 38 वर येऊन पोहोचली आहे. 38 रन्स. 38 धावा धावफलकावरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला फ्लिक केलाय बॉलला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा केली गेली आहे पूर्ण. तिसऱ्या धावेचा आता झालाय प्रयत्न. कलेक्शन मध्ये चूक झाली मयुरेश पोकळे यांच्याकडून आणि 3 धावा आता पूर्ण केल्या गेल्या आहेत. 41 धावा धावफलकावरती होत आहेत. नक्कीच मार्जिन ऑफ एरर्स तुमच्याकडे फार कमी असतात अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये. या सामन्यात जो संघ जिंकेल तो पोहोचेल फायनल मध्ये रहाणे नाईट रायडर्स या संघासोबत संघर्ष करण्यासाठी. आणि जो हा सामना हरेल त्याला मात्र या स्पर्धेत निरोप घ्यावा लागेल. 4.4 षटकांनंतर धावसंख्या 41. यावेळेला बॅक टू द बॉलर. चांगली अडवणूक राज झगडे यांच्या माध्यमातून. कौतुक केलं जाईल या अडवणुकीसाठी. धावसंख्या आता 42 वर येऊन पोहोचली आहे. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे राज यांचा. शेवटचा बॉल, लास्ट बॉल असणार आहे या पहिल्या डावातला. 42 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 42 धावांवरती 7 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. सामना करतील देवर्ष परब या शेवटच्या चेंडूचा. शेवटचा चेंडू आहे या पहिल्या डावातला.
यावेळेला बॅटची कडा घेतली आहे आणि मयुरेश पोकळे त्या चेंडूला चेस करत असताना पाहायला मिळतील. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे आणि 2च धावांवर संतुष्ट व्हावं लागेल. धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 44, 7 गडी बाद, 45 धावांचं लक्ष असणार आहे येणाऱ्या दुसऱ्या डावामध्ये. ते म्हणजे टीम कोहली चॅलेंजर्स या संघाला. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा, आनंद घेत रहा. टीम इनक्रेडिबल्स आयोजित हाजी कासम प्रीमियर लीग 2025.
दुसऱ्या डावामध्ये या पहिल्या धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्ष हंचाटे, हर्ष हंचाटे वरती बसायचं. आणखीन एकदा वाईट बॉल असणार आहे. पहिलं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विश्वास जोरी. पहिल्या चेंडूमध्ये 3 धावा खर्च झाल्या त्यांच्या माध्यमातून. सिद्धार्थ वारंग असणार आहेत समोर. विश्वास होत आहेत तयार. हॅलो, सुरुवात झाली आहे मॅचला आणि दुसऱ्या डावात आपण या ठिकाणी पाहतो आहोत धावसंख्या 4 वर येऊन पोहोचली आहे. रनआउटच्या स्वरूपात पहिला गडी बाद झालाय. 4 धावांवर पहिला गडी बाद झालाय. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 4 वर येऊन पोहोचली आहे. 45 धावांचं लक्ष असणार आहे आणि या 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कशा प्रकारची कामगिरी राहणार आहे कोहली चॅलेंजर्स कडनं हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. 2 चेंडूंनंतर 4 धावा धावफलकावर झाले आहेत. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला. किशोर सोलंकी आहेत त्या ठिकाणी आणि चांगली अडवणूक त्यांच्या माध्यमातून झाली आहे. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. 5 धावा झाल्या आहेत 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. ऋग्वेद केदारी आता ऑन स्ट्राईक येताना पाहायला मिळत आहेत. आम्ही धन्यवाद मानतो आमच्या स्कोरर्सचे. नक्कीच स्कोरिंगला ज्यांनी आम्हाला मदत केली ते म्हणजे सस्मित कारेकर, रुद्र देसाई, कपिल कांदळगावकर, हर्ष हंचाटे, विघ्नेश हंचाटे या सर्वांचे मनापासून आभार. नक्कीच स्कोरिंगसाठी त्यांची मदत राहिली आहे. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 7 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. यावेळेला वेगवान चेंडू टाकलाय आणि नक्कीच वाईड बॉलचा करार या ठिकाणी देण्यात येणार आहे. वाईड बॉल असणार आहे. धावसंख्या 8 वर येऊन पोहोचते. बघा विश्वास जोरी यांचं षटक 4 ते 5 धावांचं असतं ते आता कितीवर गेलंय आणि हे प्रेशर आहे. आणखीन एक यावेळेला डाऊन द लेग साइड बॉल आहे. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. नॉट आउट नक्कीच बचावलेत. वाईड बॉल असणार आहे आणखीन एक. धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 9 या आकड्यावर. यानंतर या व्यासपीठावरती एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेलगत आमच्या सोबत राहिले, आमची मदत केली. मी विनंती करतो संपूर्ण टीम इनक्रेडिबल्सच्या सदस्यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. श्री गणेश करावडे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी टीम इनक्रेडिबल मधील सर्व सदस्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी लाईव्ह दादांना आमच्या विनंती करतो लाईव्ह कॅमेरा अँगल्स प्लीज फोकस ऑन द स्टेज. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय तो म्हणजे माननीय श्री गणेश करावडे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय आणि त्याचप्रमाणे चेतन कामत यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय. या दोघांनाही सन्मानित केलं जात आहे आणि नक्कीच वेळोवेळी आमच्या सोबत त्यांचा पाठिंबा, त्यांचं सहकार्य, त्यांचं प्रोत्साहन हे नेहमीच राहिलंय. त्यामुळे गणेश करावडे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावसंख्या 17 वरती येऊन पोहोचली आहे. 17 रन्स
आफ्टर द फर्स्ट ओव्हर. 2 चौकार खेळले गेले आहेत ते म्हणजे ऋग्वेदच्या बॅटमधून. आणि आता स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत सिद्धार्थ वारंग. मी यानंतर विनंती करतो आमच्या सर्वांचे लाडके प्रमोद शेट्टी अंकल, प्लीज कम ऑन द स्टेज. यावेळेला हलक्या हातांनी खेळून काढलंय. एकच धाव यावेळेला सुद्धा प्राप्त झाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आणखीन एक वेगातला बॉल, यावेळेला मात्र डॉट बॉल असणार आहे. पंचांनी कळवलं जात आहे डॉट बॉल आहे हा. यानंतर मी विनंती करेन यश मातेरे यांना की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. यश मातेरे यावेळेला सुद्धा ड्राईव्ह केलाय बॉलला. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हे बनी कुठे आहे? मला नाही आणलं. यावेळेला सुद्धा चांगला फटका आहे. अडवणूक केली जाते त्याची डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. यानंतर मी विनंती करेन अमेय चौकेकर यांना की या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तो म्हणजे यश मातेरे यांचा. ऑक्शन मध्ये संपूर्णपणे छायाचित्रण जे होतं, फोटोग्राफी जी होती ती यश मातेरे यांच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. यश मातेरे. या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्माननीय विशाल खरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही टीम इनक्रेडिबलच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, तर मैदानाच्या आतमध्ये आली आहे विकेट. राजेश मनसेकर यांनी बाद केलंय. ऋग्वेद केदारी यांना त्रिफळाचीत केलंय. आणि बघा शिट्ट्यांचा टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय या विकेटसाठी, कारण राजेश मनसेकर हुकमी एक्का आहे या संघाचा आणि त्यांनी मात्र ही विकेट मिळवून दिली आहे. दरम्यान 2 षटक समाप्त झाली आहेत आणि 2 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 22. 2 गडी बाद. 2 गडी बाद झाले. धावसंख्या 22 वर येऊन टेपली आहे. यानंतर मी विनंती करेन कपिल कांदळगावकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आपल्याला वेळोवेळी आपल्या सोबत उभे असणारे आपल्या सर्वांचे लाडके प्रमोद शेट्टी अंकल यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाणार आहे. मी कॅमेरामॅन दादांना विनंती करेन की कृपया स्टेज जवळ फोकस करायचा आहे. आपल्या सर्वांचे लाडके प्रमोद शेट्टी अंकल यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी कपिल कांदळगावकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. गणेश करावडे, चेतन कामत हे सुद्धा उपस्थित आहेत या सन्मानासाठी. धन्यवाद प्रमोद शेट्टी अंकल, थँक्यू. बॅक टू द मॅच. मॅच मध्ये काय घडलंय तर 2 षटकांनंतर 22 धावांवर 2 गडी बाद झाले. चला टायमर आहे. अंकित लक्षात घ्यायचंय. अंकित राजेश मनसेकर आपल्याला सुद्धा विनंती आहे. दरम्यान आगमन या ठिकाणी झालेलं आहे माननीय श्री विशाल खरे साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आजच्या या हाजी कसम प्रीमियर लीग टीम इनक्रेडिबल च्या माध्यमातून जी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, अंडरआर्म फास्ट अंडरआर्मची ही स्पर्धा आहे आणि 1 लाख रुपये पहिलं पारितोषिक असणारी ही स्पर्धा, या स्पर्धेला या ठिकाणी आगमन होत आहे माननीय श्री विशाल खरे साहेबांचं. स्वागत आहे साहेब. आपल्याला विनंती असणार आहे आपण बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान सिद्धार्थ वारंग अजूनही उपलब्ध असणार आहेत पॉपिंग क्रीजवर, त्यामुळे प्रणव डांबरे आणि सिद्धार्थ वारंग यांना मात्र आता ह्या 45 धावांचा जो चेज आहे तो पार पाडावा लागणार आहे. दरम्यान किशोर सोलंकी आलेत गोलंदाजीसाठी. किशोर
यावेळेला डाऊन द लेग साइड बॉल आहे आणि पहिलाच बॉल वाईड असणार आहे. वाईडनं सुरुवात केली आहे किशोर सोलंकी यांनी त्यांच्या स्पेलची. 23 धावा आता धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 23 वर येऊन पोहोचते. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 18 चेंडूंमध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 22 धावा, त्यामुळे एक चुरशीची लढत, एक चुरशीचा संघर्ष आपल्याला दोनही संघांमध्ये पाहायला मिळणार आहे. आणखीन एक डाऊन द लेग बॉल आहे, आणखीन एकदा वाईड आहे. आता 18 चेंडूंवर 21 धावांची आवश्यकता आहे. शर्मा इंडियन्स या संघाला या धावा डिफेंड करायच्या आहेत आणि कशा प्रकारे या पुढची सूत्र सांभाळली जाणार गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून, शर्मा इंडियन्स कडून, याकडे आपल्याला पाहायचं आहे. किशोर यावेळेला मात्र चांगला बॉल आहे. यावेळेला मात्र निघणारा बॉल, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी आता केली गेली आहे. बघा, चांगला बॉल होता, आउटसाइड द ऑफ स्टंप, वेगानं निघून जाणारा बॉल. चांगली अडवणूक यष्टीरक्षण करत असताना मनोज काडगे यांची झाली आहे. पुढचा बॉल किशोर तयार होतील. यावेळेला मात्र हवेत उडवला होता, काही वेळासाठी हवेत होता चेंडू. मिड ऑफ साठी चान्स होता, परंतु बराच पुढे यावं लागलं असतं. नक्कीच धावसंख्या आता येऊन पोहोचली, ती म्हणजे 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर पहिली लिगल डिलिव्हरी झाली आहे या षटकातली. प्रणव डामरे आता ऑन स्ट्राईक असणार आहेत. फायनल मध्ये कोणता संघ पोहोचणार आहे? पंधरा चेंडू आणि 19 धावांची अजूनही असणार आहे आवश्यकता. सिंगल ना आता पुढे स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे लगातार या दोन्ही बॅटर्स कडून. प्रणव डामरे आणि सिद्धार्थ वारंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू झाले, 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. सुरुवात होते पुन्हा एकदा मॅचला. यावेळेला समोरची दिशा निवडली आहे आणि गॅप मध्ये चेंडूला प्लेस केलंय, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावा या ठिकाणी केल्या गेल्यात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली. 28 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. किशोर पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. समोर सिद्धार्थ आहेत आणि सिद्धार्थ यांनी आतापर्यंत या ओव्हर मध्ये चांगली फलंदाजी केली आहे. माझ्या मते राजेश मनसेकर पुढचं षटक घेऊन येतील जर या धावांना कुठेतरी रोखायचं असेल, ब्रेक लावायचा असेल. यावेळेला सुद्धा काही वेळासाठी चेंडू हवेत होता, विश्वास जोरी यांच्या हातापर्यंत आलाय. शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करतायत विश्वास आणि त्यांच्या हातामध्ये हा चेंडू आलेला. शॉर्ट कव्हर माफ करा. दरम्यान 13 चेंडूंमध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या 29 वर येऊन पोहोचली आहे. शेवटचा बॉल किशोर सोलंकी होत आहेत तयार. प्रणव डामरे असतील समोर. प्रणव हलक्या हातांनी खेळून काढलं त्या बॉलला. एक सिंगल घेतलाय आणि सिंगल वरच समाधान मानावं लागेल, संतुष्ट व्हावं लागेल. म्हणजेच शेवटचे 12 चेंडू उरलेले असतील या मॅच मधले आणि या 12 चेंडूंवर गरज असणार आहे ती म्हणजे 15 धावांची. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. मॅच मध्ये चुरस आणि मॅच अजूनही ऑन आहे. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये ज्यांनी 2 वेळा महाराष्ट्र श्री मध्ये गोल्ड जिंकलाय. त्याचप्रमाणे मुंबई युनिव्हर्सिटी ऑल इंडिया गोल्ड मेडल जिंकलाय. त्याचप्रमाणे मिस्टर इंडिया सुद्धा गोल्ड मेडल जिंकलाय आणि इंटर रेल्वे ऑल इंडिया गोल्ड मेडल ज्यांच्याकडे आहे ते बॉडी बिल्डर विनायक कुरळे यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या सोबत त्यांचे कोच चंद्रकांत थोरात साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. दोघांचंही आजच्या या टीम इनक्रेडिबल आयोजित टुर्नामेंट मध्ये स्वागत असणार आहे. मी विनंती करेन कॅमेरा दादांना की कृपया स्टेज वरती कॅमेरा फिरवायचा आहे. या षटकानंतर स्टेजवर कॅमेरा फिरवायचा दादा विनंती असणार आहे. दरम्यान आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉल वरती ड्राईव्ह केलाय आणि एकच धाव यावेळेला प्राप्त झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा घेतली गेली आहे.
2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. आता 13 धावांची गरज आहे. 11 चेंडूंवर 13 धावांची गरज आहे. प्रणव डांबरे ऑन स्ट्राईक. गोलंदाजीसाठी राजेश मनसेकर. फायनल मध्ये क्वालिफाय होण्यासाठी ही आहे महत्वाची मॅच. हाजी कसम प्रीमियर लीगच्या आणखीन एका फायनलचे दरवाजे नेमकं कोणाची वाट पाहतायत? किशोर सोलंकी आणि राजेश मनसेकर त्यात प्रवेश करणार की मग कोहली चॅलेंजर सिद्धार्थ वारंग, ज्या खेळाडूला अशा क्वालिफाईंग स्टेज मध्ये मॅच काढण्याची सवय आहे आणि त्याचप्रमाणे ती सवय राजेश मनसेकर यांना सुद्धा आहे. आता 2 खेळाडू आमने सामने आहेत, त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्टचा हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता आणि या शॉर्ट बॉलला मात्र पुल करू शकले नाहीयेत सिद्धार्थ, त्यामुळे एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. येस, बॅट रन्स आहेत, नाही सर, लेग बायच्या स्वरूपात या धावा काउंट केल्या जाणार आहेत. धाव संख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 34 या आकड्यावरती. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही गरज आहे ती म्हणजे 11 धावांची. 9 बॉल, 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. 9 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. प्रणव डांबरे डीप स्क्वेअर लेग मधल्या फिल्डरला थोडंसं फाईन घेतलंय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला डीप मध्ये चेंडूला खेळून काढलं. एक धाव घेतली. अंकित गावडे यांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि एकाच धावेवर संतुष्ट सुद्धा व्हावं लागेल. 8 चेंडूंवर आता 10 धावांची गरज आहे. 2 धावांचा फक्त डिफरन्स उरलाय आणि तो डिफरन्स केव्हाही कमी करता येऊ शकतो. इथे गरजेची आहे ती म्हणजे विकेट. शर्मा इंडियन्सला जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेटची गरज आहे किंवा डॉट डिलिव्हरीची गरज आहे. कारण जर हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये डॉमिनेट करत राहिले तर कोहली चॅलेंजर्स मात्र या सामन्याला अगदी सहजरित्या आपल्या पक्षामध्ये समाविष्ट करतील. परंतु राजेश मनसेकर तसं व्हायला देणार का? प्रश्न बरीचशी आहेत, परंतु उत्तर येणाऱ्या वेळेमध्ये लपली आहेत. कशा प्रकारे राहणार आहे? आता लॉंग ऑफला जर वर घेतलं जात आहे, लॉंग ऑनला वर बोलावलं जात आहे, त्या 2 धावांना वाचवण्याचा संपूर्णपणे पुरेपूर प्रयत्न केला जातोय राजेश कडून. 8 चेंडू 10. वेगातला बॉल बॅक टू द बॉलर. चांगली अडवणूक करता आली असती, परंतु 2 धावा तिकडले रोखला जात नाहीयेत. आदित्य राणे आले होते त्या बॉल वरती. आता मात्र गरज आहे 8 धावांची. चेंडू उरलेत 7. आता केवळ एका धावेचा डिफरन्स उरलाय. 7 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. आता स्ट्राईक वर असतील सिद्धार्थ वारंग, कॅप्टन ऑफ द टीम आहेत आणि सिद्धार्थला माहिती आहे की कशा प्रकारे अशा प्रकारच्या मॅच मधल्या प्रेशरला सोक करायचं आहे आणि प्रेशर मधून ते प्रेशर कशा प्रकारे रिलीज करून या मॅचला विजयी करून द्यायचंय. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. अपील केली आहे पंचांकडे. पेडल स्वीप काढलं आणि पेडल स्वीप वरती ही 1 धाव मिळवली. पाहूया पायांवर आदळलाय का चेंडू, याकडे पाहायला लागणार आहे. वाईड आहे आणि आता वाईड +1 आहे, म्हणजेच वाईड +1. आता 6 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत 7 आणि आता 6 धावांची गरज आहे. बघा मॅचने कशा प्रकारे वळण घेतलंय आणि म्हणूनच आपण म्हणतो की अनिश्चिततांचा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. गेम ऑफ अनसर्टनिटीज क्रिकेटला म्हटलं जातं आणि त्या ज्या खेळात कोणतीच गोष्ट नसते सुनिश्चित, तोच खेळ क्रिकेटचा अनिश्चित असतो नेहमी आणि प्रेक्षकांच्या उत्कंठा नेहमीच वाढवत असतो. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना यावेळेला मात्र काय घडलंय मॅच मध्ये? ही बाउंड्री सोडण्यात आली आहे. नक्कीच 22-6 चौकार आहे, परंतु धावा आल्या आहेत आणि त्याचमुळे आता समीकरण येऊन पोहोचलंय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 या आकड्यावरती. केवळ 2 धावा. बघा डॉट बॉल टाकला होता मनोज काडगे यांची कोणतीच मोमेंट पाहायला मिळाली नाही. फाईन लेग कडून बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो अडला नाही आणि निघून गेला चेंडू सीमा पार. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. म्हणजेच आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज आहे. दरम्यान धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 43 वरती. 6 चेंडूंवर 2 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 2 धावांची गरज. मनोज काडगे आलेत गोलंदाजीसाठी. इथून काही चमत्कार घडू शकतो का शर्मा इंडियन्स साठी? याकडे आपण पाहूया. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेत गेलाय आणि झेल पकडला गेलाय. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. काही नवीन ट्विस्ट ची आशा आहे का इथून? नवीन बॅटर मयुरेश पोकळे मैदानाच्या आतमध्ये येतील. बघा स्पिन केला गेला होता, बॉलला टर्न दिला होता
आणि वेळेअभावी फटका खेळल्यामुळे नक्कीच टायमिंग तिकडे झालं नाही आणि त्याचमुळे सिद्धार्थ वारंग बाद झालेत. 43 धावांवरती आणखीन एक गडी बाद होतोय कोहली चॅलेंजर्स या संघाचा. झटका क्रमांक 3 या ठिकाणी लागतोय. पहिल्या चेंडूनंतर धावसंख्या येऊन पोहोचली 45. 3 गडी बाद, अजूनही 5 चेंडूंवर 2 धावांची गरज आहे. फायनल साठी क्वालिफाईंग ही मॅच आहे. बघा पहिली क्वालिफायर रंगली शर्मा इंडियन्स विरुद्ध रहाणे नाईट रायडर्स, ज्यामध्ये विजय संपादन केला रहाणे नाईट रायडर्स सचिन परब यांच्या संघाने आणि ते फायनल मध्ये पोहोचले. त्यानंतरची मॅच झाली एलिमिनेटर जी रंगली कोहली चॅलेंजर्स विरुद्ध KL राहुल कॅपिटल्स, ज्यामध्ये विजय संपादन केला कोहली चॅलेंजर्सनं. आणि या क्वालिफायर 2 मध्ये आता जो संघ विजयी होईल तो पोहोचेल फायनल खेळण्यासाठी रहाणे नाईट रायडर्स सोबत. 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मयुरेश पोकळे न्यू बॅटर कम्स इनटू द क्रीज. यावेळेला मात्र चेंडू सोडलाय आणि ती शेवटची धाव घेण्यासाठी धावलेत आणि फायनल मध्ये या ठिकाणी प्रवेश मिळवलाय का याकडे पाहायचंय. फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय या 2 धावा घेऊन 45 धावांचं लक्ष चेस करत असताना विजय मिळवलाय टीम कोहली चॅलेंजर्स. आणि फायनलचा सामना आपल्या समोर आलाय रहाणे नाईट रायडर्स विरुद्ध कोहली चॅलेंजर्स. अभिनंदन दोन्ही संघांचं. थोड्याच वेळात केला जाईल टॉस या फायनलचा.